पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली अभंग म्हटलं की मुखात पहिलं नाव येतं ते म्हणजे तुकोबांचं. आणि तुकोबा असं नुसतं म्हटलं तरी प्रेम, माया, भक्ती हे सगळं कसं दाटून येतं. पांडुरंगानं त्यांना मायेनं पोटाशी धरलं आणि जगानं जगद्गुरु ही पदवी दिली, ते उगाच नाही. पण खरं सांगायचं तर आपल्याला निवडक तुकोबाच माहिती आहेत. उसाची मोळी घेऊन रस्त्यात दिसणाऱ्या मुलांना वाटून टाकणारे साधे भोळे तुकोबा आपल्याला माहिती आहेत. इंद्रायणीच्या डोहात कर्ज खात्याची वही बुडवणारे दानशूर तुकोबा आपल्याला माहिती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहाल केलेला नजराना नम्रपणे नाकारून स्वतःच्या पदराचंही इतरांना देणारे परोपकारी तुकोबा आपल्याला माहिती आहेत. पण तुकोबांची अशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तुका झालासी कळस असं का म्हणतात हे तुम्हाला कळेल. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रात आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. तुकोबा सढळ हातानं दान करायचे हे तर सगळ्यांनाच ठाऊक होतं. पण हे दान करताना त्यांची मान नेहमी झुकलेली असायची. तुकोबांचे अभंग लिहिणाऱ्या त्यांच्या बालपणीच्या मित्रानं संताजी जगनाडे यांनी एकदा तुकोबांना विचारलं की तुकोबा, जसं जसं देण्यासाठी तुमचा हात वरवर जातो तसं तसं तुमची मान खाली का झुकते? तुकोबांनी गहीवरून त्याला उत्तर दिलं की अरे बाबा, देणारा मी कोण? देणारा तो पांडुरंग. जे देतो ते माझा पांडुरंग देतो आणि कौतुक मात्र माझं होतं. म्हणून जसजसं मी देत जातो तसतसं लाजेनं माझी मान खाली झुकते. हे ऐकून संताजींच्या डोळ्यात पाणी आलं. असे होते जगद्गुरु तुकोबा. माऊली संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातले एक वारकरी संत कवी. त्यांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचं आराध्य दैवत होतं. संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनीच तर निर्माण केली. 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराज वास्तववादी, निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. सावकारीचा परंपरागत व्यवसाय असणारे तुकोबा हे महाराष्ट्रात मात्र भागवत धर्माची शिकवण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत होते. संत परंपरेच्या मांदियाळीतले एक महान संत म्हणून ते ओळखले गेले. तुकाराम महाराजांपासून 8व्या पिढीचे पूर्वज, मूळ पुरुष श्री विश्वंभर बाबा ते दर 15 दिवसांच्या एकादशीला पंढरपूरची वारी करू लागले. त्यानंतर ही परंपरा तुकोबांचे वडील बोल्लोबांनीही अखंड चालू ठेवली. त्यांनी 40 वर्ष पंढरीची वारी केली. बोल्लोबांनंतर पंढरीची वारी श्री तुकाराम महाराज करू लागले. त्यांची दिंडी मोठी होती. दिंडीत 1400 टाळकरी होते. तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे महाराष्ट्रातील भागवत परंपरेचे आणि वारकरी संप्रदायाचे सार आहेत. महाराष्ट्रात धर्माच्या, जातीच्या नावाने जो भ्रष्टाचार चालत होता त्याला तुकोबांनी थेट विरोध केला होता. त्यांची ही शिकवण 19व्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या प्रबोधनाचा पाया ठरली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा त्यांचा संदेश तर आजही वैश्विक पातळीवर सुरू असलेल्या पर्यावरण चळवळीला पूरक आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ईश्वर भक्तीचा इतका सोपा सुगम मार्ग दाखवणारा दुसरा संत होणे नाही. तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात खूप तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःख भोगावी लागली. ते 17 ते 18 वर्षांचे असताना त्यांचे आई वडील मरण पावले. मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थयात्रेला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला. गुरे ढोरेही गेली. महाजनकी बुडाली. मन उदास झालं. संसारात विरक्ती आली. या परिस्थितीतही त्यांनी श्री विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळच्या भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना तुकोबांना साक्षात्कार झाला. परब्रह्म स्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटले. संपूर्ण आयुष्य हरिनामात घडलेले तुकोबा 1649 मध्ये विठ्ठलाच्या मंदिरात कीर्तन करत सदेह वैकुंठाला गेले. पण आपल्या गोड अभंगांनी महाराष्ट्राच्या हृदयात कायमचे विराजमान झाले. उगीच नाही बहिणाबाईंनी म्हटलंय की ज्ञानदेवे रचियला पाया तुका झालेसे कळस,
असे हे थोर संत तुकाराम महाराज. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.